1 यामध्ये आज आपण 15वा पाठ माझा जिल्हा माझे राज्य हा बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकात चित्रामध्ये त्यांनी एक झाड दाखवलं आहे आणि त्या झाडाचं निरीक्षण काही मुद्द्यांच्या आधारे करायला सांगितले. तर कोणकोणते ते मुद्दे आहेत आपण बघूया. झाडाचे वेगवेगळे भाग कोणते? तर पाने, फुले, फळे, फांद्या, खोड आणि मुळे हे झाडाचे वेगवेगळे भाग असतात. यातील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात? तर यातील पाने, फांद्या, खोड, मुळे या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात. झाडाचा सर्वात लहान भाग कोणता व तो कशाशी जोडला आहे? पाने हा झाडाचा सर्वात लहान भाग आहे आणि पाने फांद्यांना जोडलेली असतात. झाडाच्या खोडाला मोठ्या फांद्या किती आहेत? तर 5 ते 6 झाडाच्या खोडाला मोठ्या फांद्या आहेत. आता झाड तयार होण्यासाठी पाने, लहान फांद्या, मोठ्या फांद्या, खोड इत्यादी अनेक घटकांची आवश्यकता असते. तसेच आपले राज्य सुद्धा असेच लहान लहान वस्त्या, गावे, तालुके व जिल्ह्याची मिळून झालेले असते. माणूस शेती करायला लागला. त्याची शेती पाण्याजवळ असे. तो शेताजवळ वस्ती करून राहू लागला. अशा प्रकारे वाड्या वस्त्या तयार झाल्या. या वाड्या वस्त्यांची पुढे गावे झाली व गावांची वाढ होऊन शहरे निर्माण झाली. अनेक शहरांचे मिळून तालुका तयार झाला आणि अनेक तालुक्यांचा मिळून जिल्हा तयार झाला आणि शेवटी अनेक जिल्ह्यांचे मिळून आपले राज्य तयार झाले. मग आता हेच त्यांनी खाली एक छोट्याशा चित्राद्वारे आपल्याला समजावून सांगितलेले आहे. बघा, चित्रामध्ये वैरागड गाव दिसत आहे आणि गाव, तालुका आणि जिल्हा त्यांनी वेगवेगळ्या रंगांनी आपल्याला रंगवायला लावलाय. वैरागड गाव कोणत्या तालुक्यात आहे? तर आरमोरी तालुक्यात आहे आणि हा आरमोरी तालुका गडचिरोली जिल्ह्यात आहे. आणि खाली राज्याच्या नकाशात त्यांनी हा गडचिरोली जिल्हा दाखवलाय. खाली नकाशा आपले महाराष्ट्र राज्य हा आहे आणि या नकाशामध्ये गडचिरोली जिल्ह्यासारखेच असे अनेक जिल्हे आहेत. म्हणजेच अनेक जिल्हे मिळून इथे राज्य तयार झालेले आहे. पुढील पानावर महाराष्ट्र राज्याचा प्राकृतिक नकाशा दाखवलेला आहे आणि या नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत नोंदवायची आहेत. नकाशामध्ये सूची असती आणि सूचीमध्ये त्यांनी नदी, घाट, शिखर, जिल्हा मुख्यालय, धरण हे वेगवेगळ्या चिन्हांद्वारे दाखवले आहे. यावरून आपल्याला या नकाशामध्ये नदी, घाट, शिखर, जिल्हा मुख्यालय, धरण हे कोठे व किती आहेत हे समजते. आता प्रश्न बघूया. आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय? आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे. या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे? या पर्वताच्या पश्चिमेकडील भागास कोकण असे नाव दिले आहे. हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे? हा भाग अरबी समुद्राशी जोडलेला आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? तर सह्याद्रीकडील पर्वताच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय? आपल्या राज्यात उत्तरेकडे जो पर्वत आहे त्या पर्वताचे नाव आहे सातपुडा पर्वत. आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती? तर त्या नदीचे नाव आहे तापी नदी. वायव्येकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही 2 नद्यांची नावे लिहा. गोदावरी आणि भीमा. सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही 2 नद्यांची नावे लिहा. तर सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या म्हणजे सावित्री आणि वाशिष्ठी. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगर रांगा शोधा.
त्यांची नावे लिहा. महादेव, हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर. नकाशातील कोणत्याही 3 धरणांची नावे लिहा. 3 धरणे जायकवाडी, येलदरी, विष्णुपुरी. आणि अजूनही सांगायची झाली तर उजनी धरण, भंडारदरा धरण, काटेपूर्णा धरण इत्यादी आहेत. ही धरणे कोणकोणत्या नद्यांवर आहेत? तर ही धरणे गोदावरी, पूर्णा, भीमा, काटेपूर्णा इत्यादी नद्यांवर आहेत. सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे लिहा. तर सह्याद्री पर्वतामध्ये बोरघाट, थळघाट, ताम्हिणी घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट आहेत. माहीत आहे का तुम्हाला, मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, तर नागपूर ही उपराजधानी आहे. प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे 3 प्रमुख विभाग पडतात: किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेतील अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. या पर्वतरांगेतील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. आता खाली महाराष्ट्र राज्याचा वार्षिक पर्जन्यमान हा नकाशा आहे बघा. यामध्ये जास्त पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश आणि कमी पावसाचा प्रदेश हे वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेत. आणि पुढच्या पानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्य पिके कोणकोणती हा नकाशा आहे. तर या दोन्ही नकाशांवरून आपल्याला पर्जन्यमानाचा नकाशा आणि खालचा मुख्य पिकांचा तक्ता यावरून कोणती पिके महाराष्ट्राच्या कोणत्या भागात येतात हे शोधायचे आहे. खाली त्यांनी सूची दिली आहे. त्यातील खुणांचा वापर या नकाशात पावसानुसार पिकांचे वितरण करताना दाखवायचा आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे पर्जन्यमान लागते. काही पिकांसाठी जास्त पावसाची गरज असते, तर काही पिकांसाठी मध्यम पावसाची गरज असते आणि काही पिकांसाठी कमी पावसाची गरज असते. आता भातासाठी जास्त पावसाची गरज असते. मग भात हा गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरच्या काही भागात, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागात भाताची शेती केली जाते. त्यानंतर आहे ज्वारी. आता ज्वारीसाठी मध्यम पावसाची गरज असते. तर ज्वारी, तूर आणि सोयाबीन. आता हे पिके कुठे येतात? तर नंदुरबार, नाशिक, साताऱ्याच्या काही भागात, कोल्हापूरच्या काही भागात, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, बीड, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो. म्हणून या ठिकाणी ज्वारी, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. आता कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारी, बाजरी, मटकी ही पिके घेतली जातात. मग आता ह्या कमी पावसाचे प्रदेश कोणते? तर धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सोलापूरच्या काही भागात आणि सांगली. अशा प्रकारे तक्त्यात दिल्याप्रमाणे सूचीतील खुणांचा वापर करून या नकाशात पावसानुसार पिकांचे वितरण आपल्याला दाखवता येईल. शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा म्हणजे जमीन व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात कमी जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ती जिरायती शेती आहे. काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते, ती बागायती शेती होय. पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असतो आणि हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा रब्बी हंगाम असतो. आता पुढील पानावरील नकाशा पहा.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख फळे व व्यापारी पिके हा नकाशा आहे आणि या नकाशामधील सूचीमध्ये फळांसाठी आणि पिकांसाठी काही खुणा वापरलेल्या आहेत. त्या खुणा नकाशामध्ये शोधायच्या आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. आंबा, चिक्कू, केळी, संत्री, काजू, द्राक्ष, नारळ, सुपारी ही फळे आहेत आणि व्यापारी पिकामध्ये ऊस, कापूस, हळद, भाजीपाला आणि कांदा आहे. द्राक्षाचे पीक आता कोणत्या जिल्ह्यात आहे ते जिल्हे आपल्याला अधोरेखित करायला सांगितले. तर द्राक्षाचे पीक नाशिक, जळगाव, सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. कापसाचे पीक कोणत्या जिल्ह्यामध्ये येते त्या जिल्ह्यांना वर्तुळ करायचे. तर कापसाचे पीक अकोला, अमरावती, जळगाव, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येते. ठाणे जिल्ह्यातील पिकांच्या चिन्हांभोवती वर्तुळ करून त्यांची नावे वहीत लिहायची. तर आधी आपल्याला बघावं लागेल ठाणे जिल्ह्यात कोणकोणती पिके येतात. तर ठाणे जिल्ह्यात चिकू, केळी, आंबे आणि भाजीपाला इत्यादी पिके होतात. नारळाचे पीक कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ते शोधायचं आणि वहीत नोंदवायचे आहे. तर नारळाचे पीक ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे. संत्र्याचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते शोधा व जिल्हे वेगळ्या रंगाने रंगवा. संत्र्याचे पीक नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात येते. वरील सर्व पिके ही जलसिंचनावर आधारित आहेत. हवामान व मृदेनुसार त्यांचे वितरण आढळते. त्यांना व्यापारी किंवा नगदी पिके असेही म्हणतात. या पिकांसाठी रासायनिक खते व औषधे वापरली जातात. हे नेहमी लक्षात ठेवा. पिकांचे उत्पादन अधिक मिळावे म्हणून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर वाढला आहे. परंतु यामुळे मृदेचे प्रदूषण वाढते. आपण रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करायला हवा. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखता येईल. तर आता हे सेंद्रिय खते कोणकोणती? तर शेणखत, लेंडी खत, गांडूळ खत आणि शेतातील पालापाचोळा यांचा वापर आपण सेंद्रिय खत म्हणून करतो. आता आपण आपले महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे प्रशासनाच्या दृष्टीने 6 विभाग पाडले आहेत. ते 6 विभाग कोणकोणते? तर पहिला आहे कोकण विभाग, नंतर नागपूर विभाग, नंतर पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग आणि 6वा आहे अमरावती विभाग. आता कोकण विभागात कोणकोणते जिल्हे येतात ते आपण नकाशामध्ये पाहूया. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे बघा, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे मिळून कोकण विभाग तयार झालेला आहे आणि तो आपल्याला गुलाबी रंगाने रंगवायचा आहे. दुसरा विभाग आहे नागपूर विभाग. भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे मिळून नागपूर हा विभाग तयार झालेला आहे. पुणे विभाग, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे येतात आणि ते आपल्याला हिरव्या रंगाने रंगवायचा आहे. पुढचा विभाग आहे 4था औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद हे जिल्हे येतात. 5वा आहे नाशिक विभाग. नाशिक विभागात नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक हे जिल्हे येतात. आपण नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो. 6वा विभाग आहे अमरावती विभाग. यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे येतात. आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील नकाशात हे निरनिळ्या रंग भरून हे जिल्हे रंगवायचे आहेत आणि ही कृती पूर्ण करायची आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आहे. भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झाली आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते. वेगवेगळ्या प्रदेशात मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो. त्यामुळे राज्यात बोली भाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते. या विविधतेचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात कोकणी आणि मालवणी या बोलीभाषा बोलल्या जातात. विदर्भ प्रदेशात वऱ्हाडी ही बोलीभाषा बोलली जाते आणि खानदेशामध्ये अहिराणी, खानदेशी ही बोलीभाषा बोलली जाते. गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत. सांगा पाहू, आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सवात विविधता आढळते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद हे सण सर्वजण साजरे करतात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात. तर पठारी प्रदेशावर दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सण देशभर उत्साहात साजरे केले जातात. गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश हे सर्व मानवनिर्मित असतात. आपण काय शिकलो? आपल्या राज्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांमधील विविधता, मराठी राजभाषा व मराठी भाषेच्या बोली, सणोत्सवातील विविधता. विद्यार्थी मित्रांनो, समजला ना पाठ? आता या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा. बाय बाय.